कितीतरी अशा महिला नेता आहेत की ज्या मुख्यमंत्री होऊ शकतात. पण विषय निर्माण काय होतो की नक्की महिला मुख्यमंत्री नेमल्यानंतर महिलांचे प्रश्न सुटणार आहेत का? आता जर आपण पाहिलं तर आता 24 महिला आमदार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, त्यातील 12 महिला या भाजपाच्या आहेत. एक महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह कशी असावी संसदेत मांडणारे जे काही प्रश्न मांडले त्यांनी आजपर्यंतचे, ते पाहता असं वाटतं की त्यांना तोड अशी महिला कोणतीही नाही. थोडे पण महिला नेतृत्व आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, तर त्यामध्ये स्वयंभू महिला नेतृत्वाची खूप मोठी कमतरता आहे. म्हणजे जेवढ्या पण महिला नेत्या आहेत त्या कोणाची ना कोणाची तरी मुलगी, कुणाची पत्नी, कुणाची म्हणजे एक काय तर मोठ्या नेत्याशी रिलेटेड असं, पण जे स्वतः ग्राउंडवरून तयार झालेली अशी ज्या महिला नेत्या आहेत अशा खूप कमी आहेत. महिला मुख्यमंत्री झाले म्हणजे काय महिला सशक्तीकरण होईल असं नाही, तर त्या दृष्टीने संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे. महिला मुख्यमंत्री झाल्याच तर माझ्या मते महाराष्ट्राला पहिले महिला मुख्यमंत्री म्हणून इतिहास जर घडवला तर तो पंकजा मुंडेंच्या हस्ते घडावा अशी माझी इच्छा आहे. हा, मी ठाम आहे या मतावर की मला असं वाटतं की यंदा तरी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री नाही भेटणार. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. यंदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू आहेत. असंही म्हटलं जातंय की यंदा महाराष्ट्राला एक महिला मुख्यमंत्री मिळू शकते. याबाबत तरुण मतदार वर्गाला काय वाटतं? खरोखरच यंदा महाराष्ट्राला एक महिला मुख्यमंत्री मिळू शकते का? जर महिला मुख्यमंत्री मिळाली तर ते नाव कोणतं असेल? आतापर्यंत महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री का लाभू शकली नाही? अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे आपण तरुण मतदार वर्गाकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाऊया. यंदा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री पदासाठी अनेक पक्षातून दावे प्रतिदावे केले जातात, पण अशी चर्चा होतीये की महाराष्ट्राला एक महिला नेत्या मुख्यमंत्री म्हणून मिळू शकतात. तर महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री यंदा मिळू शकतील का? तुमचं मत काय आहे? खरं तर पहिल्यापासून आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र राहिलेला आहे. जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे. तर आपली ही शोकांतिका आहे की पहिल्यापासून सुरुवातीच्या काळापासून आपल्याला महिला मुख्यमंत्री आधीच भेटायला पाहिजे होतं, पण आतापर्यंत भेटला नाही. प्रतिभा पाटील या राष्ट्रपती राहून गेल्या. आताच राजकारणाची परिस्थिती बघता आपल्याला ह्या वेळेला मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात. सुप्रिया सुळे आहेत, पंकजा मुंडे आहेत, हे चेहरे महाराष्ट्रामधून भविष्यात मुख्यमंत्री चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात जर तशीच वेळ आली तर. तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच महाराष्ट्राला जो काही पुरोगामी विचारांचा जो वारसा लाभलेला आहे, त्यानंतर सावित्रीबाई फुले असू द्या, अहिल्याबाई होळकर असू द्या किंवा आपल्या जिजाबाई असू द्या, ह्या सगळ्यांचे जे काही विचार आहेत ते आपल्या महाराष्ट्रात रुजलेले आहेत. त्यातून आपल्याकडे तरुण तडफदार नेतृत्व सुद्धा खूप आहेत. प्रणितीताई शिंदे आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत, त्याच्यानंतर आदितीताई तटकरे आहेत. कितीतरी अशा महिला नेता आहेत की ज्या मुख्यमंत्री होऊ शकतात. पण विषय निर्माण काय होतो की नक्की महिला मुख्यमंत्री नेमल्यानंतर महिलांचे प्रश्न सुटणार आहेत का? कारण आज 33% आरक्षण महिलांना देऊन सुद्धा सरपंच नावाची पाटी प्रत्येक महिलेच्या नावापुढे लागते, पण ऑलरेडी त्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाचा कारभार कोण पाहतंय हे पाहिलं पाहिजे. नगरसेवक सभापती महिला होते, पण त्याचा पदाचा कारभार कोण पाहतं? गावाकडे जर तुम्ही पाहिलं तर सरपंच फक्त महिला असते आणि कारभार पूर्णतः पुरुष पाहतो आणि पुरुषाच्या पुढे नाव सरपंच लावलं जातं. ज्यावेळेस तुम्ही जर त्याचा विचार केला की एखाद्या वेळेस जर एखादी महिला एखादा पुरुष सरपंच होतो, त्यावेळेस महिलेच्या पुढे नाव लावलं जातं का की सरपंच, की समजा XYZ सरपंच? तसं महिला झाल्यानंतरच का पुरुषाच्या पुढे लावलं जातं सरपंच सो अँड सो गाव? असं का? जर हे विचार जर बदलू शकत नसतील तर आपण हा बी विचार नाही केला पाहिजे की महिला मुख्यमंत्री झाल्यानंतर काय चेंज होईल म्हणून. हा नक्कीच आमूलाग्र बदल होऊ शकतो, कारण महिलांचे प्रश्न चांगल्या प्रकारे समजू शकतात. पण एक अपेक्षा व्यक्त करतो की नक्की व्हावं असं, पण हे ग्रामपंचायतीसारखं नाव. जशी महाराष्ट्राला असे वारसा लाभलेले आहेत, जिजाऊ म्हणा किंवा सावित्रीबाई फुले, जसं खूप महिलांनी आतापर्यंत प्रगती पण केलेली आहे महाराष्ट्रात, पण महाराष्ट्राला मुख्यमंत्री महिला का नाही मिळू शकल्या? तर त्याचं कारण मेल डॉमिनन्स असू शकतं, पॅट्रिआर्की असू शकतं, विविध कारण आहेत. पण आता आपल्याकडे असे नेतृत्व आहेत ज्या मुख्यमंत्री पदासाठी कॅपेबल आहेत. जसं की बरेच नावं घेतली, सुप्रियाताई सुळे आहेत म्हटल्यावरती ऍज अ खासदार त्यांचं काम संसद रत्न आहेत, जे सामाजिक काम करतात, जनतेचे प्रश्न सोडवतात. तर असं एक ठाम नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर का महिला मुख्यमंत्री असले तर ते जास्त प्रमाणात सुटू शकतात. तर मला असं वाटतं की सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्याकडे ती जबाबदारी असावी. तर महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री म्हणून कोणता चेहरा समोर येऊ शकतो? म्हणजे तुमच्या डोक्यात कोणतं नाव आहे? आता जर आपण पाहिलं
तर आता 24 महिला आमदार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, त्यातील 12 महिला या भाजपाच्या आहेत. तर नक्कीच आपण असं समजू शकतो की पंकजाताई मुंडे असतील यांनी नक्कीच म्हणजे महाराष्ट्राचं एक महिला पहिलंच मुख्यमंत्रीपद भूषवू शकतील अशी इच्छा आहे. पण आता काँग्रेसच्या देखील 5 महिला आमदार त्या ठिकाणी आहेत. तर असं सांगता येऊ शकत नाही की कोणाचं हे, कारण आता येणाऱ्या निवडणुकाच ठरवतील कोणत्या महिला मुख्यमंत्री पहिले होतील. आणि निश्चितच त्या ठिकाणी आता सध्या तरी नावं वेगळीच गाजतायत. त्याच्यामुळे ही विधानसभेची निवडणूक ही पंचवार्षिक तरी आपल्याला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री देऊ शकेल असं मला वाटत नाही. महिला मुख्यमंत्री म्हणून कोणाचं नाव तुमच्या डोक्यात आहे? जसं की सुप्रिया सुळे असू शकतात, पंकजा मुंडे, या व्यतिरिक्त इतर कोणतं नाव? या व्यतिरिक्त तर मला इतकी म्हणजे राजकारणातलं माहिती नाहीये, पण एक नक्कीच महिला मुख्यमंत्री झालेलं नक्कीच आम्हाला पाहायला आवडेल. तो एक आम्हाला आनंद असेल की ज्याप्रमाणे इतर क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवू शकतात, संरक्षण आहे, बाकीचे आहेत, ज्याप्रमाणे प्रतिभाताई पाटील जसे विदर्भातले आहेत आमच्या नेता, त्या महिला राष्ट्रपती बनू शकतात, तर महिला मुख्यमंत्री बनल्या तर एक आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद होईल. आणि एक महिला वर्गामध्ये देखील एक त्यांच्यामुळे मोटिवेशन किंवा एक सकारात्मक मेसेज जाऊ शकतो की महिला सुद्धा राजकारणात जाऊ शकतात. आणि आताच्या घडीला परिस्थिती बघता ऐकून महिलांचं राजकारणामध्ये येणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. महिला मुख्यमंत्री म्हणून कुणाचं नाव तुमच्या डोक्यात येतं? नक्कीच सुप्रियाताई सुळे यांचं नाव डोक्यात येईल, कारण की त्यांच्या मतदारसंघातला राहणारा एक त्यांचा मतदार आहे. मी त्यांचं काम जवळनं पाहिलंय. महासंसद रत्न पुरस्कार आहे. त्यानंतर खूप अशा गोष्टी आहेत ज्या की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी कशी असावी, एक महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह कशी असावी, संसदेत मांडणारे जे काही प्रश्न मांडले त्यांनी आजपर्यंतचे, ते पाहता असं वाटतं की त्यांना तोड अशी महिला कोणतीही नाही. नक्कीच पंकजाताई मुंडे हा खूप भारी आहेत, म्हणजे त्यांचा आदर करतो पूर्णतः, पण त्यांचं राजकारणाचा जो काही त्यांची पार्श्वभूमी आता सध्या चालू आहे ती पाहता कुठंतरी तो पक्षही त्यांना महिला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवताना थोडासा विचार तर नक्कीच करेल. पण जर आपण पाहिलं तर सुप्रियाताई सुळेंसाठी ते वातावरण पूर्णतः पोषक आहे, कारण त्यांचा पक्षही तितका मजबूत होतोय महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर त्यांचं नेतृत्वही दमदार आहे. शेवटी शरद पवार, माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या त्या कन्या आहेत, तर एक राजकारणाचा वारसा बी त्यांना लाभलेला आहे, जसा आपल्या पंकजाताईंना पण लाभलेला आहे. पण त्यांचं राजकारण कुठंतरी कमकुवत झालेलं आहे आता. त्याच्यामुळे पक्ष नक्की त्यांना देईल का नाही, म्हणजे सगळ्या बीजेपी सपोर्टर्सला वाटत असेल, पण पक्षाची विचारसरणी, पक्षाचा जे काही मोर्चे बांधणी असते ते पाहता असं नाही वाटत की ते पंकजाताई मुंडेंना देतील म्हणून. सुप्रियाताईंना नक्की मिळू शकते आणि त्या चांगल्या महिला मुख्यमंत्री बी होऊ शकतात, एक मतदार म्हणून तरी नक्की वाटतं. जेवढे पण महिला नेतृत्व आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, तर त्यामध्ये स्वयंभू महिला नेतृत्वाची खूप मोठी कमतरता आहे. म्हणजे जेवढ्या पण महिला नेत्या आहेत त्या कोणाची ना कोणाची तरी मुलगी, कोणाची पत्नी, कुणाची म्हणजे एक काय तर मोठ्या नेत्याशी रिलेटेड असं, पण जे स्वतः ग्राउंडवरून तयार झालेली अशी ज्या महिला नेत्या आहेत अशा खूप कमी आहेत. आणि अशा महिला नेत्यांची आवश्यकता आहे जर खऱ्या अर्थानं महिला सशक्तीकरण करायचं असलं. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिलांना आरक्षण दिल्यानंतर पण ग्रामीण महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की सरपंचपती नावाची एक टर्म ग्रामीण महाराष्ट्रात विकसित झाली होती. सरपंचपती म्हणजे नावाला सरपंच महिला जरी असली तरी सगळा कारभार त्याचा पतीच बघणार, आणि सही सुद्धा मारायचा त्यांना अधिकार नव्हता, किंवा झेंडावंदन सुद्धा म्हणजे आर आर पाटील ज्या गृहमंत्री होते त्यावेळेचा एक किस्सा आठवतोय. ग्रामीण महाराष्ट्रात एक महिला सरपंच होत्या, त्यांनी आर आबांना एक पत्र पाठवलेलं आहे की जर तुम्हाला आम्हाला झेंडावंदन सुद्धा करू द्यायचं नसलं, म्हणजे सरपंच महिला झाल्यानंतर झेंडावंदन पण त्याचा नवरा करणं असला, तर मग ते आम्हाला दिलाय तरी कशाला तुम्ही आरक्षण देऊन अधिकार सरपंच होण्याचा. मग त्यानंतर आर पाटलांनी असा निर्णय केला की बाबा इथून पुढे जी कोण महिला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पदाधिकारी असेल, सरपंच असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तर जे काही तिचा कारभार असेल ती स्वतः बघेल. पण त्यानंतर सुद्धा तुम्ही बघितलं की भरपूर जिल्हा परिषद सदस्य होत्यात महिला, किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा होत्या, सभापती होत्यात, पण नंतर त्या राजकारणात कुठंच दिसत नाहीत, कारण की त्या स्वयंभू महिला नेतृत्व नसतात. त्या फक्त कुणाच तर पत्नी वगैरे म्हणून त्या तिथे आलेल्या असतात, म्हणजे पर्यायी व्यवस्था म्हणून. आणि महिला सरपंच होणे हे काय महिला सशक्तीकरणाचं एक मापक असू शकत नाही, कारण की पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये एक महिला मुख्यमंत्री असून सुद्धा महिला अत्याचाराचं एक केंद्र झालेलं आहे. म्हणजे संदेश खालीचं प्रकरण असते किंवा परवाचं कोलकाता मधल्या आरजीकर मेडिकल हॉस्पिटल मधल्या बलात्कार आणि खुनाचं प्रकरण असू दे. म्हणजे महिला मुख्यमंत्री झाले म्हणजे काय महिला सशक्तीकरण होईल असं नाही, तर त्या दृष्टीने संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे. आणि चेहरे म्हणलात महाराष्ट्रात तर मग आहेत तसे भरपूर वेगवेगळ्या पक्षांमध्ये चेहरे, पण माझं म्हणणं असं आहे की एक महिला चळवळीत किंवा विद्यार्थी चळवळीत किंवा सामाजिक चळवळीत काम केलेली कोणतर
ग्राउंडवरून आलेली राजकीय पार्श्वभूमी नसलेली अशी कोणतरी महिला नेतृत्व समोर यावं आणि त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, त्यामध्ये महाराष्ट्राचं हित आहे. महिला मुख्यमंत्री बनू शकले नाही हे काय महाराष्ट्राच्या अधोगतीचं किंवा प्रगतीचं लक्षण असू शकत नाही, कारण की अमेरिका हा जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्था असणार आणि सगळ्यात प्रगत असणाऱ्या देशाला सुद्धा अजून महिला राष्ट्राध्यक्ष लाभलेली नाही. त्यामुळे महिला मुख्यमंत्री बनलेली नाही याच्यावर काय आपल्या महाराष्ट्राची जडणघडण किंवा पुरोगामित्व किंवा अधोगती हे त्याच्यावर सिद्ध होत नाही. त्यावेळची राजकीय परिस्थिती होती, त्यानुसार गोष्टी घडत गेल्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीमध्ये तसं स्पेस कधी तयार झाला नाही किंवा व्हॅक्युम तशा पद्धतीनं कधी महिलांसाठी तयार झाला नाही. महाराष्ट्राला आतापर्यंत बरेच पुरुष मुख्यमंत्री लाभलेत, पण एक महिला मुख्यमंत्री का नाही बनू शकली? तुम्हाला काय कारण वाटतात? नाही, तसं महाराष्ट्र जसं सगळ्यांनी उल्लेख केला की महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि शाहू फुले आंबेडकर असतील, अहिल्याबाई होळकर असतील, राजमाता असतील, यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्राने आजपर्यंत टिकवलाय आणि तो पुढेही टिकवेल. परंतु महिला मुख्यमंत्री न होण्याचं कारण हे सगळ्यात मोठं मला असं वाटतं की महिलांमध्ये अजून जागृती निर्माण आपण केली पाहिजे. म्हणजे आज महायुती सरकारचा आपण बघतोय की महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना उपाययोजना केल्यात ज्या सध्या गाजतायत पण, आणि त्याच्या व्यतिरिक्त मी सांगू शकतो की आता 1 मे 2024 पासून जो मुलगा मुलगी जन्माला येईल त्याच्या नावापुढे आईचं नाव असणार. तर हिथूनच सुरुवात होते महायुती सरकारमध्ये महिलांना एक स्थान देण्याची. मग ते आरक्षणातून असेल किंवा इतर विषयांमधून असेल. पण तुम्ही जसं म्हणला मगाशी की आमच्याच एक मित्र म्हणले की महिला मुख्यमंत्री असून सुद्धा त्या राज्यातली महिला सुरक्षित नाहीये. ते आपण पश्चिम बंगालमध्ये पाहिलंच. परंतु महाराष्ट्रात असं होईल याची मला शंका नाही की महाराष्ट्रात सुद्धा आपल्या महिला मुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा खूप घौडदौड आहे. परंतु त्या पक्षांच्या वरिष्ठांवर हे निर्भर करतं की त्यांना महाराष्ट्राला मुख्यमंत्री द्यायची का नाही. आणि जर महिला मुख्यमंत्री झाल्याच तर माझ्या मते महाराष्ट्राला पहिले महिला मुख्यमंत्री म्हणून इतिहास जर घडवला तर तो पंकजा मुंडेंच्या हस्ते घडावा अशी माझी इच्छा आहे. कारण बहुजनांचं नेतृत्व करणारी, त्यानंतर सामाजिक चळवळीतनं, त्यानंतर मराठवाड्यासारख्या मागास भागातनं येणारी पहिली महिला मुख्यमंत्री जर झाली तर खरंच ते महाराष्ट्राच्या जनतेला स्वागतार्ह आहे. माझ्याकडे जर मी ज्या रिजन मध्ये राहतो त्या रिजन नुसार तर मला हिनाताई गावित झाल्या, आपल्या शोभाताई बच्चाव झाल्या, शिकलेले व्यक्तिमत्व आहे आणि संसद रत्न पण राहिलेले आहे. त्याच्यामुळे जर माझं म्हणलं तर एक मागास भाग म्हणून आमच्याकडे जर पाहिला जातो ते कुठेतरी पुसल आणि एका मागास भागातून म्हणजे महाराष्ट्राला पहिल्या मुख्यमंत्री लाभल्या ते कुठेतरी चांगली दृष्टी म्हणजे जाईन महिलांपर्यंत. माझं एवढं कसं सांगणं आहे की हिनाताई गावित आणि आहेत, रक्षा खडसे पण आहेत, आपल्या तरुण यंगस्टर लेडी वगैरे आहेत. त्याच्यामुळे ते एवढ्या 3 जणांचे नाव माझ्या डोक्यात. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांपैकी महिला मुख्यमंत्री पदाच्या प्रबळ दावेदार तुम्हाला कोण वाटतं? मी तर विदर्भातली आहे आणि जसं की आपल्याला माहित आहे की भारताला पहिल्या महिला राष्ट्रपती ह्या अमरावतीच्या आहेत, प्रतिभाताई पाटील. त्यामुळे मला नक्कीच वाटेल की महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री पण विदर्भातूनच येतील, त्या म्हणजे यशोमतीताई ठाकूर. कणखर नेतृत्व आणि नक्कीच काम करतील. तुम्हाला काय वाटतं? मुळातच आजची जी परिस्थिती बघितली आपण तर विधानसभेचा कल कोणत्या बाजूला आहे म्हणजे मुळात सत्ता कोणत्या पक्षाची येईल हेच फिक्स नाही अजून. त्यामुळे ज्या पक्षाची सत्ता येईल किंवा आताच्या सारखं 3 चाकाचं सरकारही होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये. आणि माझ्या मते तरी पंकजाताई मुंडे यांनाच माझा पाठिंबा राहील, कारण की त्यांच्या मतदारसंघातून मी येतो. त्यामुळे नाही, पण त्यांच्या मागे बहुजनांचा आधार आहे आणि जे वलय लागतं राजकीय पक्षामध्ये उगाच सोन्याचा चमचा घेऊन यायचं आणि थोडस हे ते तसं नाही. तर जो पाठिंबा पाहिजे महिला मुख्यमंत्र्यासाठी तर त्यासाठी पंकजाताई मुंडे. तर महिला मुख्यमंत्री होणे ही शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही, कारण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही महिलांची पहिल्यापासून राहिलेली आहे. महिलांनी विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या विविध क्षेत्रांमध्ये पहिल्यापासून केलेलं आहे. तर शक्यता नाकारता येत नाही. आता जर तो 33% कायदा जो लागू केलेला आहे महिला आरक्षणाचा, जर महिलांची संख्या विधानसभेत जर वाढली तर निश्चितच महिला मुख्यमंत्री हा पर्याय म्हणून पुढील काळात विचार केला जाऊ शकतो. सध्या नाही तर पुढच्या पंचवार्षिकला किंवा त्याच्यानंतरच्या पंचवार्षिकला नक्कीच महिला मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटतं. तुमचं मत काय? मी पॉझिटिव्ह आहे या गोष्टीबद्दल. म्हणजे मला वाटतं की लवकरात लवकरच, कारण की समीकरण कधी काय होतील राजकारणात हे सांगता येत नाही. म्हणजे इव्हन 2019ला पण अशी चर्चा होती किंवा अंतर्गत सूत्रांच्याकडनं अशी होती की ज्यावेळी उद्धव ठाकरेंची कोरोनाच्या काळात तब्येत खराब झालेली होती
त्यावेळी रश्मी ठाकरे म्हणजे त्याच्या पत्नी हे करणार होत्या, मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होत्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समजा जर महाविकास आघाडीची पॉवर आली किंवा त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मुख्यमंत्री करण्याचा संधी मिळाली तर 101% शरद पवार साहेब त्यांच्या कन्येला मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाहीत, कारण की त्यांचं ते स्वप्न आहे पहिल्यापासून. आणि भाजपच्या दृष्टीनं सुद्धा त्यांना आता एक सोशल इंजिनिअरिंग करण्याच्या दृष्टीनं किंवा सामाजिक समीकरण जुळवण्याच्या दृष्टिकोनातून पंकजा मुंडे ताईंना मुख्यमंत्री करणं एक आवश्यक बनलेलं आहे, फेस करणं त्यांना भाजप पक्षाचा. त्यामुळं मी या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह आहे की कधी होऊ शकते. पण माझं असं इच्छा आहे की बाबा ज्यावेळी ज्या कुठल्या महिला नेत्या महाराष्ट्रात उदयास येतील त्या अशा राजकीय समीकरणांच्या बळी पडलेल्या किंवा काही ऍडजस्टमेंट म्हणून बनवलेल्या अशा नसून एक इंदिरा गांधी ज्या पद्धतीने एक स्वयंभू महिला नेत्या होत्या किंवा जयललिता तामिळनाडू मधल्या, तर सुषमा स्वराज, तर अशा एक स्वयंभू स्वतःच्या डोक्यात चालणाऱ्या आणि एक स्वतःचं व्हिजन असणाऱ्या, स्वतःची पॉवर असणाऱ्या आणि अशा पद्धतीच्या एक महिला नेत्या महाराष्ट्रात उदयास याव्या अशी आमची इच्छा आहे. हा, मी ठाम आहे या मतावर की मला असं वाटतं की यंदा तरी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री नाही भेटणार. कारण की बघा ना तुम्हीच, एका खुर्चीसाठी 3-3 लोक आता सध्या मुख्यमंत्री पदासाठी भेटतात. अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस जी असतील, सगळे एका पदासाठी भिडतात. त्याप्रमाणे मला नाही वाटत की तिथे महिलांना काहीतरी नेतृत्व भेटेल किंवा जरी महाविकास आघाडी जरी आली पक्षात, तरी पण कुठेतरी मला वाटतं की पुरुषांचं जे डॉमिनन्स आहे त्यामुळे मला वाटत नाही की यंदा तरी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री भेटतील. आणि इथून पुढे म्हणायचं झालं तर अगोदर मी म्हटल्याप्रमाणेच पहिलं महिलांना शिक्षणाची गरज आहे आणि त्यांना बाहेर येण्यासाठी पहिलं त्यांना संरक्षण भेटलं पाहिजे, त्यांना जे सेफ्टी वाटली पाहिजे ती अजून पण कुठे भेटत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याचं पाऊल पुढचं आहे, त्याच्या अगोदरची जी बेसिक आयडिया आहे ती मला वाटतं पूर्ण झाली पाहिजे. तर या होत्या एकंदरीत तरुण मतदार वर्गांच्या प्रतिक्रिया. महाराष्ट्राला खरोखरच यंदा महिला मुख्यमंत्री मिळू शकते का, याबाबत तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून कळवा. पाहत रहा आझाद मराठी.